नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आपण पाहतोय या ठिकाणी बेसन भाकरीचा बेत आहे. जिथं आझाद मैदानावर मनोजदादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्याच आमरण उपोषणाच्या पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी बांधवांनी हा बेसन भाकरीचा या ठिकाणी बेत केलेला आहे. या ठिकाणी बेसन तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी भाकरी येणार आहेत. आणि या ठिकाणी थोडंसं बाजूला, थोडं मागे सरका. या ठिकाणी हे अन्न खाण्यासाठी बनवलेलं आहे. अशा प्रकारे आता काय बनवत आहे पलीकडच्या पातेल्यात? त्याच्यामध्ये आता बेसन चालू आहे. दुसरे काही राईसचे भगोने आहेत, काही भाकरी टेम्पोमध्ये जमा केलेले आहेत. कुठून भाकरी कुठून आणल्यात? भाकरी नांदेडवरून आणलेल्या आहेत. भाकरी थोडं आपलं वेगळं घेऊ, थोडं मागे या, वेगळा करू आपला व्हिडिओ. या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी भाकरी नांदेडवरून येत आहेत. या ठिकाणी हे 2 पातेले भरून या ठिकाणी बेसन तयार केलं जात आहे. अशा प्रकारची चिंच या ठिकाणी त्याच्यामध्ये वापरली आहे आणि खूप जबरदस्त असा बेत ह्या बांधवांनी केलाय. आणि भाकरीचा टेम्पो नांदेडहून येतोय अशी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. म्हणजे मनोजदादा जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी, सैनिकांनी किंवा मराठा समाज बांधवांनी किती मोठं नियोजन केलंय. फक्त मुंबईमध्ये अडचण एवढी होती की पाऊस आल्यानंतर थोडं नियोजन थोडंसं गडबड होते, त्याच्यामुळे थोडा त्रास होतो. पण आपण त्यांनाच विचारूया किती महिन्याचं हे तयारी करून आलेले आहेत. आपण विचारूया, दादा किती महिन्याची तयारी करून मराठा समाज मुंबईमध्ये आलेला आहे? आज आम्ही 4 दिवस झालं मुंबईमध्ये आहे. रोज 10,000 लोकांना भाकरी, लोणचं, ठेचा, बेसन, भात अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. असं जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मनोजदादा आम्हाला आदेश देणार नाहीत, तोपर्यंत आमचं समाजकार्य ह्या पद्धतीनं आमच्या मायबाप मराठा बांधवांना उपाशी मरू देणार नाही. या माध्यमातून नांदेड जिल्हा आणि मुखेड तालुक्याच्या वतीनं आणि देगलूर तालुक्याच्या वतीनं आम्ही नियोजन केलं. तर देगलूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे. काय सांगाल दादा? इथला प्रशासन एवढं हरामखोर आहे की लालबागच्या राजाने जे अंबानी जेवण ठेवलं होतं का, ते पण आज त्यांनी बंद केलंय. की मराठा आपल्या संशोधकाला कुठेही जेवण न भेटण्यामुळं की इथलं प्रशासन देवेंद्र फडणवीस एवढा हरामखोर आहे की ते एवढं इथल्या लोकांना एकदम प्रेशरमध्ये धरायला लागला की इथं एक 5 किलोमीटर अंतरावर कुठं वडापाव भेटत नाही, काही नाही. हे माझे बांधव नांदेडहून आलेले आहेत. मी यांचं खूप अभिमान वाटतो मला अशा मराठ्यांचा की मी इथं मुंबईला माझ्या गावाकडले कमीत कमी 50 पोरांना जेवणाची, राहण्याची, पनवेलला सोय केली नाही माझ्या गावाकडले, माझ्या जेवढे तालुक्यातल्या पोरांसाठी. तर एवढा अत्याचार म्हणजे इंग्रजांच्या काळात बी कधी झालेला नाही. लालबागच्या राजाचा रेकॉर्ड आहे आतापर्यंत. दरवर्षी मी गणपतीचा एक भक्त आहे, दरवर्षी इथं गणपतीला येत असतो. लालबाग राजाचं जेवण आज तर कधी बंद नाही. पण आज हे फक्त आपल्या मराठाच्या लोकांना दिवस जायला लागले, लोक जेवायला लागले. कारण की सगळे शेतकरी